ह्या मुद्द्यावर तुमचं आणि सुप्रिया सुळेंचं एकमत होताना दिसतंय, कारण नुकतंच सुप्रिया सुळेंनी असं म्हटलंय की पूर्वीची जी भाजप होती त्यांच्याशी आमचे काही म्हणजे तो शब्द काय तर मनभेद आहेत, मतभेद नाही, काहीतरी असंच काहीतरी मनभेद आणि मतभेद. मला तर नाही यांची लँग्वेजच कळत. म्हणजे आज आता सुप्रिया सुळेंचं मी असं ऐकते की बाबा हे आता केंद्रात जातील कॅबिनेट मंत्री आणि त्या मोदी सरकारमध्ये सामील होतील असं ऐकतोय बाबा. आता खरं किती खोटं किती काळच सांगेल आपल्याला. पण या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण ऐकतो तेव्हा असं वाटतं की काय गणित काय आहेत ही, आणि ॲक्च्युअल फॅक्ट अशी आहे. आणि हे मला खरंच सांगायचं आहे की पूर्वी कसं असायचं राजकारणात ना, टक्केवारी असायची की काम द्यायचं असेल, मी मंत्री असेल तर मला 5%, मग ते हळूहळू वाढत 10% झालं, 15% झालं, 20% झालं. मग यांना वाटायला लागलं की आपण इतर कोणाला कामच कशाला द्या, ती कामं छोटी असतील तर आपले कार्यकर्ते करतील किंवा मोठी असतील तर आपणच त्या कंपन्या काढायच्या. आता सिंपल सांगते वृषाली की नुसतं गुगल नाव टाक आणि डायरेक्टर लिही पुढे, त्यांच्या उघडणाऱ्या कंपन्या, आता नितेश नारायण राणे आणि डायरेक्टर असं लिही आणि त्याच्या खाली येणाऱ्या कंपन्या बघ. त्यांच्या कचरा उचलण्यामध्ये ॲम्ब्युलन्सच्या सगळ्या कॉन्ट्रॅक्ट्स यांचीच असतात, ह्यांच्याच कंपन्यांना मिळतात, त्याच कंपन्यांना परत जातात. अगदी ते प्रोडक्शनमध्ये तेच, रेस्टॉरंटमध्ये तेच, रिसॉर्ट्समध्ये तेच, सगळं हॉस्पिटल्समध्ये तेच, सगळीकडे तेच असतात. आणि त्यांच्या कमीत कमी 20 ते 25, 30, 40 कंपन्या असतात. आणि हे बघून असं आता अजित पवारांवर मी जेव्हा आता काम केलं, त्यांचे जे सगळे जगदीश कदम, ते राम निंबाळकर, नंतर राजेंद्र घाडगे, यांच्या किती कंपन्या आहेत माहिती आहे? 69. ओके. युनिव्हर्सिटीज, त्याच्यात मेडिकल कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस, PDCC म्हणा, म्हणजे बँकेत हेच, पतसंस्थेत हेच, हॉकीच्या टीमच्या याच्यावर बोर्डावर पण हेच, क्लब असेल तरी हेच, साहित्य संघ असेल तरी हेच. म्हणजे सगळ्यात म्हणजे काय त्यांना वेळेचं काही म्हणजे कसं ते नियोजन करतात मला कळत नाही. आणि हॉकीत मला खरंच सांगावं कोणी की अजित पवारांनी हॉकी स्टिक कधी पकडली होती, पण ते त्याच्या कमिटीवर सुद्धा ते दुर्दैवी आहे. म्हणजे आता माझ्याकडे एका छोट्या मुलीचं आलं होतं प्रकरण, जे तिच्या 8 पत्र आली होती मला त्या एकाच विषयावर. आणि ते जेव्हा मी बघितलं की 8 तेच जेव्हा आलं, मी पूर्ण वाचलं आणि ते सगळे पिक्चर्स वगैरे बघितले. ती मुलगी अतिशय छान यंग टीनेजर होती. ती महाराष्ट्रातनं तिला तिथे नेऊन, म्हणजे उत्तर भारतात नेऊन त्यांची काहीतरी हॉकीची मॅच होती, तिच्यावर जबरदस्ती झाली आणि त्या मुलीने शेवटी घरी येऊन तिला ब्लॅकमेलिंग केलं आणि तिने आत्महत्या केली. तर हे जेव्हा आपण सगळं बघतो, आणि ते दोघंही भाजपचे होते, आणि हे जेव्हा सगळं बघतो ना, इतका राग येतो. काय संबंध या लोकांचा हॉकीशी, या सगळ्या स्पोर्ट्सची? वाय कांट वी हॅव स्पोर्ट्समॅन? का तिथे त्या फील्डमधली लोकं नसतात? का ही राजकारणी प्रत्येक ठिकाणी तडमडले पाहिजेत? मला नाही कळत, पण आहे, हे फॅक्ट आहेत. बँका, सगळ्या डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकमध्ये सगळ्या पक्षाची लोक. काय कळतं त्यांना बँकिंग सिस्टम मधलं? त्यांना विचारा बरं. म्हणून मी परत नेहमी म्हणते की महाराष्ट्र एकमेव असा राज्य असेल की जिथला अर्थमंत्री हा 10वी पास आहे. अजित पवार 10वी पास आहेत. ते सुद्धा 10वी आहेत की नाही माहित नाही, काही लोक म्हणतात 7वी आहेत, आणि त्यांना अर्थकारण कळतं. म्हणूनच ते आताच्या घटकेला जे 9,32,000 कोटीचं देणं आहे महाराष्ट्राच्या डोक्यावर, तर तुम्ही जेव्हा फेब्रुवारीमध्ये बजेट करता आणि तुम्हाला जूनमध्ये जेव्हा परत पावसाळी अधिवेशनात तुम्हाला सप्लिमेंटरी बजेट मांडावं लागतं, म्हणजे तुम्हाला आधी काय कळलं बजेट? 3 महिन्यात तुम्हाला सप्लिमेंटरी आणायला लागतंय, तर ते पण 52 का 57 हजार कोटीचं. म्हणजे त्यांना अर्थकारण कळत नाही. एक्सपर्ट्सला आणा ना त्याच्यात. पण सगळेच जण आपले रथी महारथी, ते आधीचे आपले मेडिकल हे काय होते, तानाजी सावंत. हो खरंय, त्यांचा मुलगा प्लेन घेऊन उडाला. नाही, त्यांचा मुलगा प्लेन घेऊन उडाला आणि मग त्याला परत आणायला आपले मुरलीधर मोहोळ, त्यांनी त्यांचं प्लेन परत फिरवलं. काय यंत्रणा त्यांनी कामाला लावली. नाही, आणि त्यात आताचे एकनाथ शिंदे, ते सगळे त्यांचे इंटरव्ह्यू सुद्धा प्लेनमध्ये देतात. आणि तो चार्टर्ड प्लेन बघितलं की असं वाटतं कुठून आला हा पैसा? तुम्ही रिक्षावाले होतात ना, पण तुमच्याकडे अफाट पैसा आला कुठून? जे कुठला देतोय? तुमचा स्वतःचा पक्ष आहे, म्हणजे तुम्हाला काही डोनेशन्स येत आहेत, जाहीर करा किती डोनेशन झाली. पण
क्वांटम आपण विचार केला ना, माझ्या मनाला तरी खूप त्रास होतो या सगळ्याचा.